नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण बायोलॉजीचा जो पहिला टॉपिक आहे तो चालू करतोय। बायोलॉजीचा पहिला टॉपिक तो म्हणजे काय तर पेशी म्हणजे सेल। हा टॉपिक मी पहिल्यांदा काय घेतो याचं मागे कारण असं की बायोलॉजी जर म्हटलं तर किंवा सजीव सृष्टी जर म्हटलं, कारण बायोलॉजी डील कोणाकडे करते तर सजीव सृष्टीसोबत, आणि त्या सजीवांचाच पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा असतो बायोलॉजीमध्ये, मग ते प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या। आणि या सगळ्यांचा जो बेस आहे किंवा हे सगळे ज्यापासून तयार झालेले आहेत ते आहेत पेशीपासून। आणि म्हणून मला वाटतं की पेशीची माहिती आपल्या सर्वांना असायला पाहिजे, आणि ते जर माहित असेल आपल्याला तर आपल्याला पुढचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते थोडं इझिली समजता येईल, ठीक आहे। आणि म्हणून आपण पेशी आधी समजून घेणार आहोत। पेशी म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, ज्या पद्धतीने जर तुम्ही केमिस्ट्री वाचलं असेल तर त्यामध्ये पण एक लक्षात येईल तुम्हाला की कोणतीही वस्तू असेल युनिवर्समधली, जगातली, ब्रह्मांडातली कोणतीही वस्तू जरी असेल तरी पण ती सगळ्यात छोट्यात छोट्या एका अणूपासून म्हणजे ॲटम पासून बनलेली असते। म्हणजे कोणत्याही वस्तूचा सगळ्यात छोट्यात छोटा भाग म्हणजे तो म्हणजे काहीतरी ॲटम आहे। त्याच पद्धतीने जर सजीव सृष्टी जर बघितलं, इवन आपलं शरीर जरी बघितलं आणि यातला सगळ्यात लहानात लहान भाग मग कोणत्याहीचा घ्या, इवन हाडाचा घ्या, रक्ताचा घ्या किंवा आपल्या स्किनचा घ्या किंवा मसलचा घ्या किंवा कोणत्या हार्टचा, लिव्हरचा, लंगचा, कशाचा पण एक भाग घ्या, त्यातला सगळ्यात छोट्यातला छोटा जर भाग घेतला तर तो कशापासून तयार झाला असणार तर तो पेशीपासून तयार झाला असणार आहे, ठीक आहे। आता एवढं जर क्लिअर असेल की पेशी आपलं पूर्ण सजीव सृष्टी किंवा प्रत्येक सजीवाचं शरीर आहे तो पेशीपासून तयार झालेला आहे, मग प्रश्न पडतो की मग हे सगळे अवयव वेगवेगळे कसे आहेत। आता हे डिपेंड करतं की पेशी नेमकी कशासाठी तयार झालेली आहे, पेशी नेमकी कशासाठी तयार झाली आहे। जसं बघा की जर स्किन असेल आपली जर त्वचा आहे तर याच्या पेशी वेगळ्या असणार, कारण या स्किनचं फंक्शन वेगळं आहे। ते जर इंटरनल ऑर्गन जर घेतलं किंवा ब्लड जर घेतलं तर त्याचं कार्य वेगळं आहे, आणि म्हणून त्यानुसार त्याच्या पेशी आहेत त्या वेगवेगळ्या बनल्या असणार आहे। आणि त्या पेशी जसे असतील, बघा हे सगळं रिलेटेड आहेत की पेशी जशा बनलेल्या असतील त्या पद्धतीने ते कार्य करणार आहेत, आणि ते त्याचा स्ट्रक्चर सुद्धा त्या पेशीनुसारच असणार आहे। आणि म्हणून लक्षात घ्या की कोणतंही सजीव सृष्टी असेल ते कसं कार्य करतं, त्याच्या पेशी कशा तयार झालेल्या आहेत, त्याचे सेल्स कसे तयार झाले आहेत, कसे आहेत नेमके त्यानुसार। अगदी साधं सोपं एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर आपलं शरीर बघा नेमकं कसं आहे, आणि वनस्पतीचं शरीर बघा, म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्यांना कम्पेअर करा। वनस्पतीला एकाच ठिकाणी उभं राहायचं आहे, त्यामुळे त्यांना कंपॅरेटिव्हली प्राण्यांपेक्षा कमी ऊर्जेची गरज आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही। त्यासोबतच त्यांना जास्त टणकपणा आहे, आणि त्यानुसारच त्यांच्या वनस्पतींच्या पेशी तयार झाल्या असतील। ॲनिमल पेशी म्हणजे प्राण्यांच्या पेशी आहेत ह्या अजून वेगळ्या असणार आहेत। आणि म्हणून लक्षात घ्या की पेशी म्हणजेच काय तर लक्षात घ्या की फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट म्हटलं जातं पेशी ऑफ लिव्हिंग बिंग। म्हणजेच काय, फंक्शनल म्हणजेच काय तर कार्यात्मक, आणि स्ट्रक्चरल म्हणजेच काय तर रचनात्मक घटक। कोणतंही सजीव असेल तर त्याचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक तो म्हणजे काय तर पेशी आहे। सगळं डिपेंड करतं मित्रांनो की नेमकं त्या प्राण्याचं, त्या वनस्पतीचं शरीर कसं काम करणार आहे। इवन आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत हे नेमके तसेच काय आहेत आणि तसंच नेमकं का कार्य करत आहेत त्यासाठी सुद्धा कार्यभूत आहे ते म्हणजेच काय तर ते पेशी कशा आहेत त्यानुसारच ते सगळं डिपेंड करणार आहे, ठीक आहे। आणि म्हणून लक्षात घ्या की सगळ्यात बेसिक आहे, सगळ्यात बेसिक युनिट, ठीक आहे, ते म्हणजेच काय तर पेशी आहे, फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ किंवा लिव्हिंग बिंग, ठीक आहे। आता हे जर लक्षात आलं असेल तुम्हाला तर आता यापुढे आपण काय शिकणार आहोत यामध्ये तर सेल याचा स्ट्रक्चर नेमका कसा आहे, त्याचं फंक्शन कसं काम करतं ते आपल्याला शिकायचं आहे, आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। काही कॉन्सेप्ट्स आहेत, काही अगदी सोपा आहे, फार काही कठीण नाही आहे टॉपिक, ठीक आहे। आणि बघा परत इथं सांगतोय मी की सायन्स जर अभ्यास करायचा असेल तर स्टेट बोर्डचे बुक्स हे सगळ्यात चांगले सोर्स आहेत, ठीक आहे। आपण कधीतरी डाऊट सेशन परत एकदा घेऊ, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जर काही जरी डाऊट असेल तुम्हाला ते विचारता येईल, पण स्टेट बोर्डचे बुक्स हे सगळ्यात बेस्ट सोर्स आहेत। त्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न, फक्त एखाद प्रश्न जर 20 प्रश्न जर एक्झामला येत असतील तर कदाचित एखाद प्रश्न हा बाहेरचा येतो, अदरवाईज तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे शाळेच्या पुस्तकात सापडतात। त्यामुळे शाळेच्या पुस्तकात वाचा, ठीक आहे। त्यामुळे सेलसाठी सुद्धा तुम्हाला शाळेच्या पुस्तकात जरी वाचल्या तरी पण चालतील, ठीक आहे। आता मी प्रत्येक टॉपिकच्या आधी तुम्हाला काही सांगणार आहे की शाळेच्या पुस्तका कोणत्या वाचायच्या आहेत आणि कोणत्या नाही, ठीक आहे। आता इथं जर आपण कन्सिडर केलं तर 6व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत आणि 11वी आणि 12वी अशा पुस्तकं आहेत। आता 6व्या आणि 10व्या वर्गाची पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचे, सगळं वाचायचे आहेत, आणि याच्यातून सेल टॉपिक पूर्ण कव्हर होतो। म्हणजेच काय की
आतापर्यंत एक्झामला जेवढा भाग विचारलेला आहे, जेवढे प्रश्न सेलवर विचारलेले आहेत, ते सगळे प्रश्न या 6 ते 10 मध्ये सर्व कव्हर होतात. फक्त तुम्हाला जर काही कॉन्सेप्ट्स असतील, कारण सायन्स आहे, विज्ञान आहे, त्यामुळे कॉन्सेप्ट्स आहेत, ते समजून घेतलं तर आपल्याला त्याच्या बेसिसवर अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आजच तुम्हाला मी अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आयोगाने विचारलेला सांगणार आहे, समजून सांगणार आहे. आपण डिटेल घेणार आहोत. प्रश्न अगदी सोपी आहे, पण कॉन्सेप्ट समजला तर सोपी आहे. ठीक आहे. पण काही टॉपिकमध्ये तुम्हाला 11वी आणि 12वीचे पण पुस्तकं वाचावे लागतील. आता ते थोडेसे टफ आहेत आणि त्यातल्या त्यात काय तर ते सगळे इंग्लिशमध्ये आहेत. 6वी ते 10वी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पण मिळतील, पण 11वी आणि 12वी हे फक्त इंग्लिशमध्ये आहेत. तर ते मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 11वी आणि 12वी वाचायचं की नाही वाचायचं. ठीक आहे. पण 6वी ते 10वी तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे. आता सेल आपण टॉपिक घेतोय, पेशी हा टॉपिक घेतोय, तर 6वी ते 10व्यामध्ये बघा की कुठं तुम्हाला पेशी सापडत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पेशी सगळं वाचून काढायचं. ते सगळं समजल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे तर मग 11वी 12वी मध्ये बघा की सेल बद्दलची माहिती कुठं काही सापडत आहे का. कारण आता आयोग जास्त 11वी आणि 12वीतले प्रश्न जास्त विचारत आहेत आणि म्हणून तुम्हाला ते सुद्धा वाचायचे. पण आतापर्यंत प्रश्नाचा जर आपण ट्रेंड जर बघितला तर तो सोपा आहे आणि 6वी ते 10व्या वर्गापर्यंतचे तेवढ्या बेसिसवर सेलवरचे प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. एखाद प्रश्न जर आलाच 11वीतला तर तो आपण नक्की याच्यामध्ये कव्हर करू. पण आजचा जो मी भाग घेणार आहे सगळा हा तुम्हाला 6वी ते 10व्या वर्गामध्ये सगळं डेटा तुम्हाला मिळेल. थोडंफार कदाचित एखादी काहीतरी मुद्दा आहे हा मी बाहेरून घेतलेला असेल किंवा कुठला एक्झाम्पल आहे, अप्लिकेशन आहे, असं काहीतरी. ठीक आहे. चला तर सेलचा बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आला असेल, कुठून अभ्यास करायचे ते लक्षात आलं असणार आहे. आपण सेल घेऊ की नेमकं सेल काय आहे. तर बघा काय सांगितलं होतं मी आत्ताच, बघा थोड्या वेळाआधी, की सेलचा जो स्ट्रक्चर आहे ना तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. डिपेंड करतं की त्याचं कार्य काय आहे आणि त्यानुसारच काय तर त्याचं पूर्ण तो ऑर्गन आहे किंवा त्या सजीवाचं शरीर आहे ना ते तयार झालं असणार आहे. ठीक आहे. इथं काही बोर्डवर लक्षात येत आहे, जसं बघा की रेड ब्लड सेल, ज्याला आपण RBC म्हणतो, तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत ना त्या आहेत, किंवा याला लोहित रक्तपेशी सुद्धा म्हणतात. त्याचा कलर तुम्हाला दिसत आहे की रेड कलरचा असणार आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळेच काय तर रक्ताला हा लाल कलर असतो, राईट. आणि त्याच्या सेल्स आहेत हे कसे आहेत, हे राऊंड आहे, बरोबर. पण तेच आपण कम्पेअर केलं की अमिबा पण काय तर हा एक युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर आहे म्हणजेच काय आहे तर ते एकच पेशीपासून तयार झालेले आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल पेशी नाहीत. आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर करोडच्या संख्येने, अब्जोच्या संख्येने काहीतरी पेशी आहेत, कारण पेशीचा साईज ना हा फार छोटा आहे. आपण साध्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही, आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागेल. साधा मायक्रोस्कोप सुद्धा नाही, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागेल, त्याच्याने आपल्याला तो पाहावा लागेल तर आपल्याला त्या पेशी पाहत्या येतील. ठीक आहे. तर अमिबा युनिसेल्युलर आहे, त्याचा शेप वेगळा आहे. इव्हन अमिबाला जर बघितलं त्याला शेपच नसतो, त्याला स्पेसिफिक शेपच नाही आहे. प्रत्येक अमिबाचा शेप हा काहीतरी वेगळा राहील आणि तो गरजेनुसार आपला शेप पण बदलत असतो. ठीक आहे. त्यानंतर इथं दिसतोय की स्पायरोगायर आहे. त्यानंतर फॅट सेल म्हणजे मेदपेशी आहे. नर्व सेल बघा की सगळ्यात मोठी, आपल्या शरीरातील सगळ्यात मोठी पेशी 1 मीटर पर्यंत लांब असू शकते, एवढी मोठी पेशी आहे नर्व, ज्याला आपण न्यूरॉन म्हणतो, नर्व्ह असे नाव वापरले जातात. त्यानंतर एग सेल आहे, मसल सेल आहेत, अस्थिबोन आहे, अस्थि म्हणजे काय तर बोन सेल आहेत. त्यानंतर सरफेस सेल आहे म्हणजे पृष्ठभागावरील ऊती आहे. त्यानंतर स्पर्मचा कदाचित तुम्हाला डायग्राम बऱ्यापैकी माहित असेल. ठीक आहे ना. तर हे सगळे काय तर हे सगळे सेलचे प्रकार आहेत म्हणून, किंवा सेलचं लक्षात येते या सगळ्या डायग्रामवरून की सेलचा जो स्ट्रक्चर आहे, कलर आहे, हा सगळा वेगवेगळा असतो. डिपेंड करतं की त्याचं नेमकं फंक्शन काय आहे, त्यावर काय तर ते डिपेंड करतं. ठीक आहे. त्यानंतर बघा पेशी काय सांगितलं मी तुम्हाला की रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे सर्व सजीवांचा. ठीक आहे. हा आपण ऑलरेडी डिस्कस केले. नेक्स्ट काय तर बघा काही पेशी, आता लक्षात घ्या की थोडंसं मी हा कॉन्सेप्ट इथं सांगून देतोय, त्यानंतर हे समजायला अगदी सोपी आहे. काय आहे तर जसं अमिबा जर बघितलं तर अमिबा फक्त एकच पेशीपासून तयार झालाय. पण आपल्या शरीराचं जर बघितलं तर आपलं शरीर हे मल्टीसेल्युलर आहेत आणि प्रत्येक अवयव आहे किंवा अवयव काय म्हणतात त्याला संस्था आहेत, ऑर्गन सिस्टम आहेत, ते तयार झालेले आहेत. म्हणजे आपलं शरीर जर आपण जर बघितलं तर कसं काम करत आहे तर आपल्या शरीरामध्ये श्वसन संस्था ही वेगळी आहे, डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था आहे ती वेगळी आहे, नर्वस सिस्टम आहे ती वेगळी आहे, स्केलेटल सिस्टम आहे ती वेगळी आहे. अशा प्रत्येक संस्था आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या संस्था मिळून ज्यावेळेस काम करतात तर आपलं शरीर प्रॉपर फंक्शन करू शकतं, प्रॉपर काम करू शकतं. पण मग त्यासोबतच हा प्रश्न पडतोय ना की मग अमिबा जो आहे, अमिबा नेमकं कसं काम करत असेल, कारण तो तर एकाच सेल पासून तयार झालाय आणि तो पण तर सजीव आहे, त्याच्यामध्ये असे काही सिस्टम तर नाही आहेत, बरोबर ना. तर मग अशा वेळेस काय असतं की प्रत्येक सजीवांचं शरीर हा वेगवेगळं तयार झालेलं आहे. अमिबाचं शरीर आहे हा युनिसेल्युलर आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं की जी पेशी असते, पेशीच्या आतमध्ये काय असतात तर ऑर्गन्स असतात, ज्याला सेल ऑर्गनल किंवा पेशी अंगके म्हणतात. आणि हे पेशी अंगके एक 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 काम करत असतात. जसं आपल्या शरीरामध्ये एक एक सिस्टम एक एक काम करत आहे, पचनाचं काम कोणतं तरी वेगळी सिस्टम,
श्वसनाचं काम एक वेगळी सिस्टम आहे त्या पद्धतीने, पण अमिबामध्ये काहीतरी वेगळं आहे, बरोबर. तर अमिबाचा हा एक एक्झाम्पल झाला. त्यानंतर काही असे सजीव आहेत ज्यांच्यामध्ये काही 2, 4, 5, 6 पेशी असतील आणि ती प्रत्येक पेशी म्हणजे ही एक पेशी, ही एक पेशी, ही एक पेशी, ही एक पेशी आणि सगळं मिळून असं एक शरीर तयार झालं आणि प्रत्येक पेशी एक एक काम करणार आहे, राईट. आता काही सजीव असे असतात की ज्यामध्ये पेशी एकत्र येऊन काही टिश्यू तयार झाला ज्याला उती म्हणतात. टिश्यू म्हणजे काय तर उती है ना, उती तयार झालेल्या आहेत आणि त्या उती एक एक काम करणार आहेत. त्या उती काय करणार तर एक एक फंक्शन. कारण बघा सजीव म्हटलं तर ऑब्वियस आहे की अन्न शरीरामध्ये जाईल आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे टाकाऊ पदार्थ आहे तो शरीराच्या बाहेर टाकावा लागणार आहे आणि या सगळ्या प्रोसेसलाच आपण चयापचय किंवा मेटाबॉलिझम म्हणतो आणि म्हणून हे सगळं सजीवांमध्ये होणारच आहे. त्यासाठी हे गरजेचंच आहे की हे सगळ्या संस्था कशा तरी कुठल्या तरी पद्धतीने कार्यरत असायलाच पाहिजे तरच सजीवाचं शरीर काम करणार आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं मी, कधी अमिबा आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये सेल ऑर्गन्सच काम करत आहेत, काही याच्यामध्ये काही सजीवांमध्ये फक्त पेशीच काम करत आहेत, काही सजीवांमध्ये त्या पेशींपासून काही पेशी एकत्र येऊन एक टिश्यू तयार झाले. जसं आपली स्किन जर बघितलं नाही ही पूर्ण एकच प्रकारची आहे तर ही झाली एक प्रकारची टिश्यू. हाड जर बघितले तर हे वेगळ्या प्रकारचं टिश्यू आहे कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स हे वेगवेगळे आलेले आहेत. रक्त जर बघितलं तर बघा की रक्तामध्ये काय आहे तर एक प्लाझ्मा असतो पूर्ण लिक्विड, त्यानंतर त्या प्लाझ्मामध्ये आरबीसी असतात, डब्ल्यूबीसी असतात आणि प्लेटलेट्स असतात. तर मग आता हे 3 सेल्स आहेत, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत, हे एकत्र येऊन काय तर रक्त तयार होणार आणि मग त्याला आपण काय म्हणू, रक्ताला म्हणू आपण काय तर उती किंवा त्याला टिश्यू म्हणू. ठीक आहे. आता बघा काय सांगितलं मी, अमिबा सारखे काही आहेत ज्यांच्यामध्ये फक्त पेशी तयार झाल्यात, काही आहेत ज्यांच्यामध्ये टिश्यू म्हणजे उती तयार झाल्यात आणि काही सजीव असे असतील की ज्याच्यामध्ये टिश्यू एकत्र येऊन अवयव म्हणजेच काय तर ऑर्गन तयार होतील आणि तो प्रत्येक एक ऑर्गन एक फंक्शन करणार आहे. ठीक आहे. आता याच्याही पुढे म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त डेव्हलप जे लिव्हिंग असणार सजीव असणार आहे ते कसे काम करणार तर काही ऑर्गन्स म्हणजे अवयव एकत्र येऊन अवयव संस्था पूर्ण एक अवयव संस्था तयार करतील आणि त्यांची ती अवयव संस्था पूर्ण काम करणार आहे आणि मग असं सगळ्या अवयव संस्था काम करून एक सजीवांचं पूर्ण शरीर आहे तो तयार होईल. जसं आपलं ह्युमन बिंग आहे ना, मानवाचं जर शरीर जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक जे अवयव संस्था आहे ना ती आपापलं काम करत आहे आणि सगळे मिळून काय तर मग आपलं शरीर प्रॉपर फंक्शन करू शकत आहे. ठीक आहे. पण आता गरजेचं नाही आहे की सगळ्यांचं शरीर असं अवयव संस्थेपासूनच तयार झाले असणार. आपण फुल्ली डेव्हलप्ड आहोत किंवा कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे, हे सुद्धा काय तर चांगल्यापैकी बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते की त्यांच्यामध्ये सुद्धा कशी काय आहे तर अवयव संस्थाच आहे. ठीक आहे. 2 टॉपिक नंतर आपण एक टॉपिक घेणार सगळ्यात इम्पॉर्टंट, दरवर्षी 2-2, 3-3, 4-4 प्रश्न असतात. तो म्हणजे कोणता तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जैवविविधता किंवा जे पूर्ण सजीव सृष्टी आहे त्यांचं कसं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे ना तो टॉपिक आहे. तो सगळ्यात जास्त बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्लासिफिकेशन किंवा हा जो सिक्वेन्स आहे ना हा समजणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथं तर हे कामाचं आहे पण याच्या सोबतच तिथं पण गरजेचं आहे कारण त्यावेळेस आपल्याला पूर्ण सजीवांचं वर्गीकरण करायचं आहे तर मग हे समजणं गरजेचं आहे. जसं की एखादी पेशीच्या बेसिसवर एखाद्या सजीवाचं शरीर कार्य करायचं त्याला काय नाव आहे, उती आहे आणि त्याच्या बेसिसवर जर एखादं सजीवाचं शरीर जर काम तर त्याचं काय नाव आहे, अवयव असेल त्याचं नाव काय आहे, राईट. तर हे सगळे नावं आणि त्याचे मग काय एक्झाम्पल्स काय आहेत ना हे आपल्याला समजून घ्यायचे त्या टॉपिकमध्ये. त्यामुळे हा सिक्वेन्स लक्षात ठेवा की सिक्वेन्स फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे 2 घटक ना इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. आता येतं काय की पेशीची जी हिस्ट्री आहे म्हणजे त्याचा शोध कुठून लागला, काय लागला, कसं माहीत झालं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी शाळेच्या पुस्तकामध्ये छान माहिती दिलेली आहे. 4-5 सायंटिस्टचे नाव आहेत, थोडंफार लक्षात ठेवा. आतापर्यंत एकच सायंटिस्टचं नाव विचारले, कदाचित मागे पुढे दुसरं पण विचारलं जाऊ शकतो. बघा हे ॲनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे एक्झाम जर तुम्हाला प्रिपेअर करता कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर. ठीक आहे. काय आहे की 1665 मध्ये रॉबर्ट टूक हा शास्त्रज्ञ होता. यांनी काय केलं, बुचाच्या झाडाचा पातळ काप घेतला म्हणजे झाड होता, झाडाचा बाहेरचा साल घेतला आणि त्याला काय घेतलं सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोपचा खाली बघितलं तर त्याला काय लक्षात आले अशा कप्प्यासारखा स्ट्रक्चर दिसला. एक कप्पा हे या पद्धतीने काहीतरी असे कप्प्यासारखा स्ट्रक्चर दिलं आणि तेव्हा बघा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे, हे मधमाशीचं असंच पोळं असतं त्याच्याप्रमाणे काय तर त्याला स्ट्रक्चर दिसलं. या कप्प्यांना त्यांनी काय नाव दिलं तर पेशी किंवा सेल नाव दिलं. ठीक आहे ना. पेशी ऑब्वियस आहे की हा मराठी नाव आहे, त्यांनी नाव काय दिलं असणार तर सेल नाव दिलं असणार, बरोबर. पण एक लक्षात घ्या की ह्या ज्या सगळ्या पेशी होत्या ना ह्या डेड सेल्स होत्या, ह्या मृत पेशी होत्या. म्हणजे रॉबर्ट हुकने सगळ्यात आधी जे पेशीचं निरीक्षण केलं किंवा सगळ्यात आधी ज्या पेशी रॉबर्ट हुकने बघितल्या होत्या त्या कोणत्या होत्या तर त्या डेड सेल होत्या, त्या मृत पेशी होत्या.
पण त्यानंतर दुसरा जो सायंटिस्ट आहे 1973 मध्ये अँटोनी लुवेनहॉक यांनी काय केलं, विविध भिंग एकत्र केलं, म्हणजे त्यांनी अजून चांगला मायक्रोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न केला आणि काय केलं त्यांनी जीवाणू म्हणजेच काय तर बॅक्टेरिया आणि दुसरं काय तर आदिजीव म्हणजेच काय तर प्रोटोझोआ यांचं निरीक्षण केलं आणि जिवंत पेशीचं सर्वात प्रथम निरीक्षण करणारा हा कोण होता तर पहिला सायंटिस्ट होता अँटोनी लुवेनहॉक. ठीक आहे, लक्षात घ्या रॉबर्ट हुक यांनीच काय तर पेशीचा शोध लावला. पेशीला अजून एक नाव आहे तो म्हणजेच काय तर मराठीमध्ये ज्याला कोशिका सुद्धा म्हटल्या जातं. ठीक आहे, तर रॉबर्ट हुकने मृत पेशी बघितल्या होत्या किंवा पेशीचा शोध कोणी लावला तर तो रॉबर्ट हुक लक्षात ठेवायचा आहे. पण अँटोनी लुवेनहॉक यांनी जिवंत पेशीचं सगळ्यात आधी निरीक्षण केलं. ठीक आहे, त्यानंतर पेशीच्या बाबतीत इथं छान दोन कॉन्सेप्ट दिलेले आहेत. सायंटिस्टच्या नावासोबत लक्षात ठेवा एम.जे. श्लायडन व थिओडॉर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव कशापासून तयार झालेले आहेत, पेशींपासून तयार झालेले असतात आणि पेशीचा सजीवांचा काय तर पायाभूत घटक आहे. बघा हे आतापर्यंत आपण बऱ्यापैकी डिस्कस केलं की पेशीज आहे सगळं काही, आपलं शरीर कसं काम करत आहे आणि तसंच का बनलेलं आहे, कोणत्या सजीवाचं शरीर नेमकं तसंच का काम करत आहे आणि तसंच का दिसत आहे, त्याचा कलर का तसा आहे, ह्या सगळ्याच्या मागे आहे काय तर ते पेशीच आहे. आणि म्हणून इथं या दोन सायंटिस्टने श्लायडेन आणि कोणतं थिओडॉर श्वान यांनी काय सांगितलं की सर्व सजीव पेशीपासूनच बनलेला आहेत आणि पेशीच काय तर हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. आणि हा एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या की 1885 मध्ये आर विरशॉ यांनी काय सांगितलं की ज्या पेशी तयार होत आहेत, कारण बघा आपण ज्या वेळेस लहान होतो तर आपलं शरीर हा छोटा होता, म्हणजे काहीतरी लेट्स से की n नंबर ऑफ सेल्स आपल्या बॉडीमध्ये असतील, बरोबर ना, n नंबर ऑफ सेल्स काय असणार आपल्या बॉडीमध्ये असतात. पण जसं आपण मोठं झालो म्हणजे आपलं शरीर जर वाढलं तर मग अशा वेळेस काय झालं, आता पेशींची एकतर संख्या वाढायला पाहिजे किंवा पेशींचा साईज वाढायला पाहिजे, बरोबर. पण पेशींचा साईज हा वाढत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, काय होतं की नंबर ऑफ जे सेल्स आहेत ना, म्हणजे जे आधी n होते तर त्याच्यापेक्षा काय तर जास्त सेल्स काय तर तयार झाले असतात ऑब्विसली, राईट ना. म्हणजेच काय की इव्हन हे पण लक्षात ठेवा की जसं आपल्या शरीराला ना एक लाईफ सायकल आहे त्याच पद्धतीने पेशीला सुद्धा काहीतरी लाईफ सायकल आहे, त्याचं सुद्धा काहीतरी ते सुद्धा मृत पावतात आणि नवीन पेशी तयार होतात. पण मग प्रश्न येतो की ह्या नवीन पेशी कुठून तयार होतात, कशा तयार होतात, तर लक्षात घ्या की ज्या ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग सेल्स आहेत, जे ऑलरेडी सेल्स आहेत त्यांच्यापासूनच काय तर सेल्स तयार होतात, त्यांच्यापासूनच काय तर पेशी तयार होतात. म्हणजे सोपं म्हणता येईल आपल्याला की सपोज अशी एक पेशी आहे ना, हिची आपण सरळ कन्सिडर करू की दोन तुकडे झालेत म्हणजे दोन पेशी झालेत, काही कालांतराने एक पेशी मृत झाली असणार, परत जी एखादी पेशी होती तिचे परत दोन तुकडे झालेत आणि मग काहीतर या पद्धतीने पेशींची काहीतर संख्या आहे ना ती वाढत जाणार आहे. ठीक आहे, आता हा सिंपल अगदी सांगितलं मी, कारण सेल डिव्हिजन आपण हा टॉपिक घेणार, रिप्रोडक्शन जो टॉपिक होईल ना त्यामध्ये आपण सेल डिव्हिजन हा आधी आपण डिस्कस करणार आहोत, त्याचे जे दोन प्रकार आहेत मायटोसिस मेओसिस ते सुद्धा आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. अगदी सोपं इथं सोप्या भाषेत मी सांगितलं की काय की पेशी आहेत ना, ह्या पेशी कशा तयार होतात तर ज्या प्री एक्झिस्टिंग सेल्स आहेत त्यांच्यापासूनच काय तर पेशी तयार होत असतात. ठीक आहे, तर इथं पेशीबद्दलचं आपण अगदी बेसिक म्हणजे पेशी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची हिस्ट्री आहे ना ते समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला पेशीचं ना खरं तर ऍक्च्युअली स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे आणि ते नेमकं कसं कार्य करतायत ते समजून घ्यायचं आहे. इथं डायग्राम्स आहेत दोन, ही एक आणि ही एक. ही जी डायग्राम आहे ही आहे वनस्पती पेशीची म्हणजेच काय तर प्लांट सेल आणि या बाजू डायग्राम दिसत आहे आपल्याला काय तर प्राणी पेशीची. ठीक आहे, खालची डायग्राम पण सेमच आहे, फक्त इंग्लिशमध्ये नाव आहे, वरचे जे आहेत ना ते मराठीमध्ये आहेत. थोडेसे हे जे डायग्राम्स आहे ही अगदी डोळ्यात भरून घ्या, कारण एक फक्त मेन जो फरक आहे ना तो लक्षात घ्या. काय आहे, इथं जी लेअर आहे ना ही आतमधली एक लेअर आणि बाहेरची एक लेअर, म्हणजेच वनस्पती पेशींमध्ये दोन बाहेरच्या लेअर सापडतात आपल्याला, प्राणी पेशींमध्ये ना एकच आहे, राईट. त्यासोबतच अजून काय तर हा जो भाग आहे ना याच्यामध्ये हा भाग मोठा आहे, याच्यामध्ये हा जो भाग आहे बघा कुठे दिसतंय हा भाग आहे ना हा याच्यामध्ये लहान आहे. ठीक आहे, एवढं जरी थोडंफार लक्षात राहील तरी चालेल, कारण पुढे आपल्याला काहीतरी हे पॉईंट्स येणारच आहेत. पण आता पुढे ज्यावेळेस मी पॉईंट सांगणार तर त्यावेळेस हे डायग्राम्स कदाचित राहणार नाही, तर मग अशा वेळेस तुम्हाला हे थोडंसं म्हणतोय की वनस्पती पेशीची डायग्राम अशी डोळ्यामध्ये घालून घ्या आणि प्राणी पेशीची सुद्धा डायग्राम ती थोडीशी लक्षात ठेवा नेमकं काय. ठीक आहे, यांच्यामध्ये जर बघितलं आपण वनस्पती आणि प्राणी ह्या सगळ्या पेशीपासूनच तयार झाले, त्यामुळे त्या पेशीच्या आतमध्ये जे त्याचे अवयव आहेत पेशींचे ते ऑब्वियस आहे, ते कॉमनच राहणार आहेत. ठीक आहे, फक्त एखाद कुठला तरी अवयव आहे ना हा कोणामध्ये असेल कोणामध्ये नसेल, पण मॅक्झिमम जर अवयव जर बघितलं तर ते काय तर आपल्याला कॉमन सापडतील. या डायग्राम मध्ये थोडक्यात मी तुम्हाला आयडिया देतोय काय आहे आणि पुढच्या स्लाइड मध्ये आपण प्रत्येक अवयव हे डिटेलमध्ये घेणार आहोतच. ठीक आहे, काय आहे तर बघा, सगळ्यात आधी
याच्यामध्ये जे सगळ्यात बाहेरची लेअर असते त्या लेअरला म्हणतात काय तर पेशीभित्तिका, इंग्लिशमध्ये त्याला नाव आहे काय तर सेल वॉल, सगळ्यात बाहेरची लेअर. हां, आणि जी सगळ्यात बाहेरची लेअर आहे सेल वॉल आहे, पेशीभित्तिका आहे, ती लक्षात ठेवा की ती फक्त वनस्पती पेशींमध्ये आहे, प्राणी पेशींमध्ये नाही आहे, वनस्पती पेशींमध्येच आहे. आता याचं कारण अगदी सोपी आहे लक्षात ठेवायला, फार काही कठीण नाही आहे. का, जसं थोड्या वेळा आधीच मी सांगितलं की वनस्पती जर बघितलं तर त्यांचा बाहेरचा भाग आहे हा टणक आहे, आणि हा टणकपणा प्रोव्हाइड करणार कोणतर हे प्रोव्हाइड करणार आहे. या प्राण्यांमध्ये त्याची गरज नाही आहे, त्यामुळे ते काय तर ते आपल्याला प्राणी पेशींमध्ये ते मिळत नाही. ते फक्त मिळणार कशा, सेल वॉल फक्त वनस्पतींमध्ये राहणार आहे. त्याच्या आतमधला जो लेअर आहे ना त्याला म्हणतात आपला पेशीपटल, त्याला म्हणतात काय तर पेशीपटल, इंग्लिशमध्ये नाव आहे त्याला काय तर सेल मेम्ब्रेन. आतमधला जो लेअर आहे म्हणजे तो याच्यातला आतमधला आणि यामधला सगळ्यात बाहेरचा लेअर म्हणजे सेल मेम्ब्रेन म्हणू की हा दोघांमध्ये पण आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर लक्षात घ्या की हा जो आतमधला सगळा जो भाग आहे यामध्ये आणि यामध्ये सुद्धा हा पूर्ण एक जेली सारखा चिकट पदार्थ आहे, पूर्ण जेली सारखा, थोडासा लिक्विड थोडा जेली सारखा इमॅजिन करा, त्या पद्धतीचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय केले तर हे प्रत्येक ऑर्गन आहेत ना हे असे तरंगत आहेत, हे काय तर पूर्ण त्या जेली सारख्या पदार्थामध्ये इमॅजिन करा की पूर्ण तरंगत आहेत म्हणून. ठीक आहे, बस एवढं फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्या. राईट, आतापर्यंत आपण काय केलं तर हा जो जेली सारखा भाग आहे त्यालाच म्हणतात काय तर पेशीद्रव, त्याला म्हणतात काय तर पेशीद्रव, त्याला म्हणायचं आहे काय तर सायटोप्लाझम. ठीक आहे, बघा 3 भाग घेतले आपण, सेल वॉल जो फक्त वनस्पती पेशींमध्ये आहे, त्यानंतर त्याच्या आतमधली लेअर आणि प्राणी पेशींमधले सगळ्यात बाहेरची लेअर ती म्हणजेच काय तर ती आहे सेल मेम्ब्रेन, ज्याला पेशीपटल म्हणतात. आणि त्यानंतर सगळ्यात आतमधला भाग म्हणजे तो आहे काय तर सायटोप्लाझम, पेशीद्रव आहे. ठीक आहे, थोडंसं जरी तुम्ही मराठी मीडियमचे असणार तरी पण थोडंसं प्रयत्न करा की इंग्लिश नाव सुद्धा लक्षात ठेवण्याचं. प्रयत्न म्हणजे तेच लक्षात ठेवा जमेल तिथपर्यंत, कारण बऱ्याचदा आयोग काय करतं की वेळेवर जर आयोग आला नाही, हे आठवलं नाही की पेशीद्रव म्हणतात म्हणून तर डायरेक्ट तो सायटोप्लाझमच लिहिणार, म्हणजे तो असंच लिहितो सायटोप्लाझम, या पद्धतीने लिहितो, हा या पद्धतीने ऑप्शनमध्ये देतो मग मराठीमध्ये सुद्धा. असे काही पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्ही सायन्स जर अभ्यास करत असणार तर हे असे नाव. ठीक आहे, त्यासोबतच अजून एक लक्षात घ्या की बायोलॉजी जर असेल तर बायोलॉजी ज्यांचा बॅकग्राऊंड नाही आहे त्यामध्ये त्यांना थोडंसं पहिला जो टास्क आहे, बायोलॉजी अगदी सोपी आहे, अजिबात काही कठीण नाही आहे. डायग्राम सोबत जर तुम्ही अभ्यास करत असणार तर फार सोपी आहे, पण जर तुमचा बॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला जो पहिला टास्क आहे तो आहे काय तर त्याचे थोडेसे नावं तुम्हाला पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ज्यांचा बॅकग्राऊंड आहे त्यांना तेवढं काही कठीण जाणार नाही, त्यांना सोपं जाणार आहे. ठीक आहे, समजायला अजिबात कठीण नाही आहे, तुमचं बॅकग्राऊंड असू द्या किंवा नसू द्या, फक्त नावं तेवढे ना थोडंसं मेहनत करावी लागणार नावं लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, तर बघा आपण 3 भाग घेतलेत, ते म्हणजे कोणकोणते तर पेशीभित्तिका, सेल वॉल, पेशीपटल म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि त्यानंतर सायटोप्लाझम म्हणजेच काय तर पेशीद्रव. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये बघा की नेमकं काय आहे तर त्याच्या आतमध्ये म्हणजे या सायटोप्लाझम मध्ये हे वेगवेगळे ऑर्गनल्स आहेत, ते काय तर ते तरंगत आहेत, वेगवेगळे ऑर्गनल्स आहेत ते तरंगत आहेत. आणि या पेशीमध्ये जसं आपलं शरीर, जसं आता थोडं सांगितलं की आपलं शरीर कसं काम करत आहे की आपण काहीतरी अन्न घेतो, त्याच्यावर पूर्ण प्रोसेस होते, त्यासोबत ऑक्सिजन सुद्धा घेतो, ते पण प्रोसेस होतं, आणि त्यानंतर सगळं प्रोसेस झाल्यानंतर त्यातला जो युजफुल पदार्थ आहे तो आपल्या बॉडीमध्ये कन्झ्युम होतं, आणि जो वेस्ट आहे, टाकाऊ आहे, तो आपल्या बॉडीमधून बाहेर जातो. राईट, सिमिलर आहे तो कशामध्ये होणार आहे तर तो पेशीमध्ये सुद्धा होणार आहे, पेशीमध्ये सुद्धा सेम होतं. राईट, कारण आपल्या बॉडीला एनर्जी गरज आहे. जर आपण मोबाईल जर कन्सिडर केला तर मोबाईलमध्ये बॅटरी आहे, बरोबर ना, बॅटरी आहे, आणि बॅटरी आहे म्हणून मोबाईलला एनर्जी मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे आणि ते काम करत आहे. पण आपल्या शरीराला सुद्धा जर काम करायचं ऊर्जा पाहिजे, पण आपल्या शरीरामध्ये असं बॅटरीसारखा कुठलाही भाग नाही आहे, तर मग काम कसं करतं तर पेशीमध्येच काय तर ती प्रत्येक पेशीमध्ये, कारण पूर्ण शरीर, आपल्या शरीरातलं पूर्ण शरीर हे पूर्ण शरीर कशापासून तयार झालं तर पेशीपासून तयार झालंय, आणि त्या पेशीच्या आतमध्ये, प्रत्येक पेशीच्या आतमध्ये काहीतरी ऊर्जा तयार होत असते. ठीक आहे, आणि हा जो पूर्ण जसं मी तुम्हाला आता सांगितलं की काहीतरी अन्न आहे, ऑक्सिजन आहे, तो आपल्या बॉडीमध्ये जाणार आणि वेस्ट बाहेर होणार आहे. सेम याच्यामध्ये सुद्धा होणार आहे की काहीतरी पदार्थ आतमध्ये येईल आणि काहीतरी पदार्थ काय होणार तर बाहेर जाणार आहे. ठीक आहे, आणि मध्ये काय होणार तर प्रोसेस होईल, त्या प्रोसेसमध्ये जे काही पदार्थ नवीन तयार होणार, जे युजफुल आहे ते सगळे काहीतरी इथं या प्रत्येक ऑर्गनद्वारे यूज केले जातील. ठीक आहे, आणि ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअसली काय होणार तर चालू राहणार आहे. राईट, काही कालांतराने सजीवांचं मृत्यू होतो, त्याच पद्धतीने पेशी पण इमॅजिन करा की पेशीचं सुद्धा काय होतं तर मृत्यू होतं. राईट, यांचं पण वय झालं तर काय होणार तर यांचं सुद्धा मृत्यू होते. राईट, ते पण बघू की नेमकं काय होतं. काही कालांतराने जसं वय झाल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर काही व्यक्तींचे कुठले पार्ट्स
काम करत नाही, कोणाला पॅरालिसिस होतं, त्याच पद्धतीने यांचे पण होतात की एखादी अवयव काम करत नाहीये, तो निकामी झाला, मग त्याचं पण काहीतरी विल्हेवाट लावली जाते. सिमिलर फंक्शन आहे. असं जर आपण कम्पेअर करून जर अभ्यास केला तर अभ्यास करायला फार सोपी आहे. ठीक आहे. तर सेल ऑर्गन्स बघा की हे 3 घेतलेत. आता आहे काय की हा जो जेली सारखा पदार्थ आहे त्याच्यामध्ये सेल ऑर्गन्स आहेत, ते वेगवेगळे काहीतरी तरंगत आहेत. मी थोडक्यात आयडिया देतो आणि त्याच्यानंतर आपण ते सेरो ऑर्गन्स आणि आता जे आपण 3 अवयव घेतले ते सगळे डिटेल घेणार आहोत. हे तरंगण्यामध्ये जे अवयव तरंगत आहेत त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मुख्य जो आहे तो आहे कोणतर केंद्रक. तो आहे कोणतर केंद्रक म्हणजेच कोणतर न्यूक्लियस हा ऑर्गनल आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन आहे, ब्रेन काय करतो तर आपली बॉडी पूर्ण मॅनेज करतो आणि पूर्ण मॉनिटर करतोय. ठीक आहे. त्यामुळे तोच काय तर मॉनिटर आहे, तोच मॅनेजर आहे, तो सगळं आपल्या शरीरातलं सगळं जो कार्य आहे ना तो सुरळीत चालायला पाहिजे, कसं चालत आहे ह्या सगळ्या गोष्टी ब्रेनद्वारे मॅनेज केले जातात. त्याच पद्धतीने या पेशीमध्ये सगळं काही मॅनेज केले जाणार किंवा मॅनेजर मॉनिटर आहे तो म्हणजेच कोणतर केंद्रक आहे, तो आहे कोणतर न्यूक्लियस आहे. ठीक आहे. हा झाला पहिला अवयव. बघा मी इथं कार्य घेणार आहे पुढे. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर पण समजून घेऊ, त्याचं कार्य पण घेणार आहोत, पण एक मोठा आयडिया तुम्ही इथून लक्षात ठेवा म्हणजे पुढे समजायला ना फार सोपी आहे. ठीक आहे. आणि ज्या सिक्वेन्सनी सांगतोय तो सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे फार सोपी जातं तुम्हाला अभ्यास करायला. ठीक आहे. काय तर बघा पहिला केंद्रक झाला, त्यानंतर दुसरा जो अवयव आहे तो काय असणार की पेशीच्या आतमध्ये काहीतरी पदार्थ आलं तर त्याच्यावर प्रोसेस करावं लागणार आहे आणि तो प्रोसेस करणारा भाग म्हणजे आंतरद्रव्य जालिका, ज्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जातं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. तो म्हणजेच कोणतर आंतरद्रव्य जालिका. आता हे प्रोसेस झाल्यानंतर या प्रोसेसमध्ये काय होणार तर काहीतरी नवीन पदार्थ तयार होईल किंवा त्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले जाणार आणि त्यानंतर त्याला डिझायर ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्याला पाठवावं लागणार आहे. पण आता ज्याला पाहिजे त्याला पण नेमका कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे ते पण वेगवेगळी गरज असणार आहे आणि म्हणून त्यासाठी काम कोण करतो तर बघा इथं आहे कोणतर गॉल्गी पिंड किंवा इथं गॉल्गी बॉडी जो नाव आहे ना तो कार्य करतो. म्हणजे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिकाने जो पदार्थ तयार केलाय तो जाणार कोणाकडे तर या गॉल्गी पिंडाकडे. हा काय करेल तर त्याच्यावर पुढे प्रोसेस करणार आणि तो पुढे ज्याला गरज आहे त्याला पाठवल्या जाईल. म्हणजे आपण असं म्हणू किंवा शाळेच्या पुस्तकात पण छान एक्झाम्पल दिले की कारखान्यामध्ये कच्चा माल येतो, त्याच्यावर प्रोसेस होते आणि त्यानंतर काय तर त्याला पॅकेजिंग करून त्याला पुढे पाठवल्या जातं. सिमिलर आहे की कच्चा माल आल्यानंतर आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने त्याच्यावर प्रोसेस केलं. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करावं लागेल तर आता त्याला पॅकेजिंग करावं लागेल आणि पुढे पाठवायला लागेल. तर मग तो पॅकेजिंग करून तो पॅकेजिंग करायचं काम कोणाचं तर या गॉल्जी पिंडाचं आहे. तो पॅकेजिंग करणार आणि काय तर पुढे पाठवणार आहे. ठीक आहे. आता पुढे पाठवल्यानंतर ते प्रत्येक अवयवाला ज्याला गरज आहे ना त्याला काय तर ते मिळणार आहे. त्यानंतरचा आहे काय तर एक सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे तो कोणतर आपला ज्याला तंतुकणिका म्हणतात. तंतुकणिका म्हणजेच काय तर मायटोकॉन्ड्रिया. हेच म्हणजेच काय तर ज्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. आपण रेस्पिरेशन टॉपिक घेणं श्वसन त्यामध्ये लक्षात येईल की तुम्हाला एनर्जी कशी तयार केली जाते. पण आपल्या शरीरामध्ये लक्षात ठेवा की कोणत्याही सजीवांमधलं जो पूर्ण एनर्जी आहे ऊर्जा आहे ती कुठं तयार केली जाते तर तंतुकणिकेमध्ये तयार केली जाते. बरोबर. आता तंतुकणिकेमध्ये एनर्जी तयार होणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग आहे कोणतर व्हॅक्युअल्स आहे. हा व्हॅक्युअलचं काम म्हणजे हा इथं जो मोठा भाग दिसतोय इथं थोडासा छोटा आहे कम्पॅरेटिव्हली. यामध्ये काय तर हा आहे स्टोरेज सिस्टम. दिस इज रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स जो आहे काय तर स्टोरेज सिस्टम. ठीक आहे. आता अजून कोणता भाग राहिला बघा लयकारिका ज्याला लायझोझोम म्हणतात. लायझोझोम काय करतं तर हे जे टाकाऊ पदार्थ आहे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याची आहे विल्हेवाट लावल्या जाते. कशाद्वारे तर लायझोझोमद्वारे लावले जाते. ठीक आहे. बस एवढं थोडंसं लक्षात ठेवा. आणि अजून एक भाग आहे तो म्हणजेच काय तर जसं इथं हरित लवक दिलेला आहे हा ऍक्च्युली प्लास्टिड म्हणजेच काय तर लवक. प्लास्टिड म्हणजे काय तर लवक. त्या लवकाचा एक प्रकार आहे प्लास्टिडचा एक प्रकार आहे तो म्हणजेच काय तर क्लोरोप्लास्ट किंवा हरित लवक. ठीक आहे. याचं कार्य काय तर याचं कार्य आहे रंग देणे. याचं कार्य आहे रंग देणे. आणि आपण बघतो की वनस्पतींमध्ये रंगाचे व्हेरिएशन्स आहे हे जास्त असतात किंवा रंग हा बदलत पण असतो. तेच प्राण्यांमध्ये आपल्याला व्हेरिएशन्स किंवा हा बदल पाहायला मिळत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्लास्टिड आहे ना हे फक्त तुम्हाला वनस्पतींमध्ये मिळणार. ह्या जो हरित लवक आहे किंवा लवक आहे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही, तो फक्त वनस्पतींमध्ये पाहायला मिळणार. ठीक आहे. आता ही सगळं आपण एक ओव्हरऑल वरून काय तर हे पूर्ण सेल समजून घेतलं. याला थोडंसं अजून डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्सने सांगितलंय जसं सांगितलंय त्या पद्धतीने थोडं प्रयत्न केलं तर तुम्हाला इझिली लक्षात राहील. अदरवाईज असं वाटेल की नाही 8-10 काय तर त्याचे ते भाग आहेत आणि ते समजून लक्षात कसं ठेवायचं प्रत्येकाचं कार्य कसं जर तुम्ही सरळ वाचत गेलं तर मग ते फार कठीण होणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने सिक्वेन्सनी थोडासा सिस्टमॅटिकली अभ्यास करा म्हणजे सोपा आहे. बघा काय आहे आता पुढे
पार्ट्स ऑफ सेल घेऊ. आता पार्ट्स ऑफ सेल मध्ये सगळ्यात आधी आपण काय घेणार तर पहिले जे 3 भाग आहेत ना ते घेणार आहोत. म्हणजे सगळ्यात 3 भाग कोणते, जो सेल वॉल सगळ्यात बाहेरचा भाग आहे पेशी भित्तिका, त्याच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन म्हणजे ज्याला पेशी पटल म्हणतात, आणि काय तर सायटोप्लाझम. ठीक आहे, हे 3 भाग. या 3 भागानंतर मग याच्यामध्ये हे 7 भाग असं इमॅजिन करा की 7 भाग आहेत ना हे तरंगत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 7 भाग. ते 7 भाग नंतर घेणार. म्हणजे 3 आणि 7 असे टोटल किती तर 10 भाग आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर पार्ट्स ऑफ सेल मध्ये पहिला जो भाग आहे तो कोणता सांगितला होता मी तुम्हाला, तर पेशी भित्तिका म्हणजेच काय तर सेल वॉल. सेल वॉल लक्षात ठेवा फक्त वनस्पती पेशींमध्ये आहे, सगळ्यात बाहेरची लेयर आहे. आणि वनस्पती प्राणी कोणामध्ये कोणत्याही सजीवांमध्ये सगळ्यात बाहेरची जर लेयर असेल, इव्हन आपण जर आपल्या कपडे जरी घालतो तरी पण याचं कार्य काय की प्रोटेक्शन, संरक्षण बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून. इव्हन आपली जी स्किन आहे ना, ही जी त्वचा आहे ही सुद्धा कशासाठी कार्य करते की संरक्षण. बाहेरचा भाग म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला तुक्का मारायला फार जास्त मदत होणार आहे, ते म्हणजेच काय की बाहेरचा भाग आहे तो म्हणजे संरक्षण असणारच आहे. त्यामुळे पेशी भित्तिकेचे मेन कार्य काय असेल तर तो संरक्षण असणार आहे. ठीक आहे, वनस्पती पेशींमध्येच आहे, त्यामुळे त्यांना आधार देणे, त्यांना संरक्षण देणे. ठीक आहे, हे सगळं कार्य कशाचे असणार तर पेशी भित्तिकेचे असणार आहे. त्यानंतर बघा अजून काय एक्स्ट्रा पॉईंट दिले, सेल्युलोज आणि पेक्टिन हे काय तर कर्बोदके आहेत. कशाचे प्रकार आहेत, कर्बोदके म्हणजेच काय तर कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेट्स काय तर यांच्यामध्ये काय तर असतात म्हणजे सेल वॉल मध्ये असते. या व्यतिरिक्त अजून काय तर काही कालांतराने लिग्निन, सुबेरिन, क्युटेरिन अशी काय तर बहुवारिके म्हणजेच काय तर पॉलिमर ज्याला म्हणतात, बहुवारिके म्हणजेच पॉलिमर ज्याला म्हणतात ते काय तर तयार होतात. पॉलिमर हा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये डिटेल टॉपिक घ्यायचा आहे. मी थोडक्यात सांगतो की पॉलिमर म्हणजे नेमकं काय आहे. जसं आपण पॉलिथिन म्हणतो तर अशा वेळेस काय आहे की इथिन आहे मेन मॉलिक्यूल काय तर इथिन आहे, पण पॉली म्हणजे अनेक असतं, त्यामुळे इथिनचे अनेक मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतर पॉलिथिन तयार होतं. त्याच पद्धतीने हे सुद्धा काय तर हे सुद्धा पॉलिमर आहेत, आणि पॉलिथिन काय तर ऍक्च्युली हा पॉलिमरचा एक प्रकार झाला. ठीक आहे, त्याच पद्धतीने लिग्निन, सुबेरिन, क्युटिन हे सुद्धा काय तर पॉलिमरच आहेत. म्हणजे यामध्ये सुद्धा काय तर छोटे मॉलिक्युल्स असतील ज्याला मोनोमर म्हणतात. हे एकत्र आल्यानंतर पॉलिमर तयार होईल. जो पॉलिमर तयार होईल त्याला लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी नावं दिलेले आहेत. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की लिग्निन, सुबेरिन, क्युटेरिन हे पेशी भित्तिकेमध्ये म्हणजे सेल वॉल मध्ये काय तर असतात. कार्य काय सांगितलं होतं बघा, मी अगदी सोपं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं तसं लक्षात ठेवा. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला काय तर अडवून पेशीचं रक्षण करणे, संरक्षण करणे हे काय तर पेशी भित्तिकेचं कार्य आहे. अगदी सोपी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला छान समजून सांगितलंय, कारण ते जर लक्षात जर राहिलं तुमच्या तर तुम्हाला हे वाचून न लगेच कळणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा पुढचा भाग कोणता आहे तर तो आहे पेशी पटल. म्हणजे दुसरा जो भाग आहे प्रद्रव्य पटल म्हणजे पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतात. ठीक आहे, हा आहे दुसरा लेअर वनस्पती पेशींमध्ये, पण ॲनिमल पेशींमध्ये हा सगळ्यात बाहेरचा लेअर आहे. म्हणजे हा पण याचं पण काम सिमिलर आहे प्रोटेक्शनसाठीच, कारण बाहेरचाच लेअर आहे बरोबर ना. त्यामुळे बाहेरचाच लेअर असल्यामुळे याचं सुद्धा कार्य हा प्रोटेक्शनसाठीच असणार आहे. बरं, हे कशापासून तयार झालंय, जसे याच्यामध्ये सेल्युलोज, पेक्टिन, लिग्निन, सुबेरिन, क्युटिन हे सेल वॉलमध्ये, हे कशापासून तयार झाले, फॉस्फोलिपिड, स्पुरिल मेदापासून बरोबर. याचे 2 लेअर असतात बघा, 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू असतात. म्हणजेच काय तर फॉस्फो म्हणजे काय फॉस्फरस पासून, आणि लिपिड म्हणजे काय तर फॅट. ठीक आहे, तर फॉस्फोलिपिडचे काय तर 2 थर आहेत, असे 2 थर आहेत, आणि त्याच्यामध्ये काय आहे तर प्रोटीन आहेत, त्याच्यामध्ये काय तर प्रोटीन आहे. असे 2 लेअर असणार फॉस्फोलिपिडचे, आणि त्याच्यामध्ये असणार आहे प्रोटीन. असं काय तर पूर्ण एक सेल मेम्ब्रेन आहे तो पूर्ण तयार झालेला असणार आहे. अशी प्रद्रव्य पटलाची काय तर रचना असणार आहे. राईट, याला अजून एक नाव लक्षात ठेवा, तो म्हणजेच काय तर सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणजे निवडक्षम पारपटल म्हटल्या जातं. सिलेक्टिव्ह म्हणजे काय तर सिलेक्शन. परमिएबल म्हणजेच काय की परमिएबल म्हणजे काय की आरपार जाणे, असं म्हणू आपण लक्षात ठेवू की परमिएबल म्हणजेच काय तर आरपार जाणे. ठीक आहे, तर निवडक्षम पारपटल असं का म्हटलं जातं, सिलेक्टिव्ह परमिएबल का म्हटलं जातं. जसं बघा की एखादी सोसायटी असेल तर सोसायटीच्या गेट्सवर गार्ड असतो. गार्डचं कार्य काय आहे की त्या सोसायटीमध्ये कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं, हा कार्य आहे त्या गार्डचा. म्हणजे काय करतोय तर तो सिलेक्ट करतोय की कोणाला आतमध्ये येऊ देणार आणि कोणाला नाही येऊ देणार, आणि जो आतमध्ये येईल तो झाला तो परमिएबल म्हणू आपण की तो गेट आहे कसं तर तो परमिएबल आहे, पण तो निवडक्षम आहे कारण तिथं आपण गार्ड ठेवलेला आहे. सिमिलर आहे कोणतर हा सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन ऍक्च्युली काय करतो की पेशीच्या आतमध्ये कोणता पदार्थ यायला पाहिजे, सगळ्याचा सगळा पदार्थ आतमध्ये आला तर काय होणार, पेशी इझिली डॅमेज होऊ शकते. कारण पेशीला पाहिजे काय, जसं आपल्या शरीराला ऑक्सिजन पाहिजे तो सगळं पेशींमध्ये जातो, आपण अन्न खातो तो पण पेशीमध्ये जातो, पण त्यासोबतच आपल्या आजूबाजूला बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया, व्हायरस आहेत जे आपल्यासाठी हार्मफुल आहेत. काही युजफुल आहेत बॅक्टेरिया, पण काही हार्मफुल आहेत. तर मग अशा वेळेस ते सुद्धा काय तर आपल्या शरीरामध्ये जातात, ते सुद्धा पेशीच्या आतमध्ये जाऊ शकतात.
किंवा काही अजून जर इम्प्युरिटी असेल ते सुद्धा जाऊ शकते आणि मग अशा वेळेस लक्षात घ्या की ते जर आतमध्ये गेलं तर पेशी तसं पण डॅमेज होईल आणि म्हणून त्याला जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं हे डिसाईड केलं जाणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन किंवा काय तर पेशी पटलाद्वारे आणि म्हणून याला काय म्हणतात तर सिलेक्टिव्ह परमिएबल म्हटलं जातं. ठीक आहे. यासोबतच अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेल मेम्ब्रेनचं कार्य, तो म्हणजेच काय तर की होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजेच काय की बाहेरच्या एन्व्हायरमेंट म्हणजे पेशीच्या बाहेर जो पण एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये जर काही जर बदल जर झाला तर त्याचा परिणाम पेशींवर व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करतो कोणतर सेल मेम्ब्रेन. म्हणजे पेशीच्या आतमधला जो फंक्शन आहे एन्व्हायरमेंट आहे तो मेंटेन राहायला पाहिजे तो त्यासाठी प्रयत्न करणार आहे सेल मेम्ब्रेन आणि याला म्हणतात काय तर होमिओस्टॅसिस. त्याला म्हणायचंय होमिओस्टॅसिस, त्याला म्हणतात काय तर समस्थिती म्हटल्या जातं. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की सेल वॉल आणि काय तर सेल मेम्ब्रेन. तिसरा जो भाग आहे म्हणजे जो जेली सारखा जो भाग होता तो म्हणजेच काय तर तो आहे सायटोप्लाझम. तो आहे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे जो जेली सारखा पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय तर सगळे ऑर्गन्स आहेत ते असे पसरलेले आहेत, डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ठीक आहे. आता सायटोप्लाझमचं कार्य काय आहे की जे काही केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत पूर्ण सेलमध्ये, ज्या केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत त्या होतात कुठं तर त्या सायटोप्लाझम मध्ये होत असतात आणि काही अजून पदार्थ आहेत ते सुद्धा काय तर तिथं स्टोअर असते. ठीक आहे. बघा पेशी द्रवात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्व ह्या गोष्टी काय तर साठवलेल्या असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकीमुळे वनस्पती पेशीत पेशी द्रव काय तर कडेला सारलेला असतो. बघा कदाचित तुम्हाला आठवत असेल डायग्राम इथंच दाखवू, हा इथंच आहे बघा की वनस्पती पेशींमध्ये नेमकं काय आहे तर बघा की ही जी रिक्तिका आहे, हा जो मोठा जो पांढरा भाग आहे ज्याला रिक्तिका व्हॅक्युल्स म्हणतात, त्याच्यामुळे काय हा मोठा भाग असल्यामुळे हा पूर्ण सायटोप्लाझम आहे एका बाजूला जमा होतो. पण याच्यामध्ये तसं नाहीये, यामध्ये आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे पेशी वनस्पती पेशीत पेशीद्रव कडेला सारलेले असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा आणि काय तर दाटयुक्त आहे. कशामध्ये? प्राणी पेशीतील जो सायटोप्लाझम आहे तो कसा तर दाट आणि काय तर कणयुक्त आहे. ठीक आहे. तर हे तीन भाग मुख्यतः तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि फंक्शन चांगलं लक्षात ठेवा, त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा नेमकं काय आहे. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट इथं प्रोसेस आपण घेणार आहोत. बघा काय सांगितलं होतं मी, सेल मेम्ब्रेन ज्यालाच काय म्हणतात तर सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हटलात म्हणजे निवडक्षम पारपटल म्हटलं जातं. आता हा जो आहे हा निवडक्षम पारपटल आहे म्हणजे कोणता पदार्थ बाहेर जाणार कोणता आत जाणार हे सगळं डिसाईड केलं जाणार सेल मेम्ब्रेनद्वारे. ठीक आहे. जी प्राणी पेशीमध्ये सगळ्यात बाहेरची लेअर आणि वनस्पती पेशीमध्ये बाहेरून दुसरी लेअर जी होती ती आहे. बरोबर. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस होतात तर बघा, एक आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कारण होणार काय आहे की पदार्थ आत जाईल बाहेर जाणार आहे, राईट. आणि हे सगळं आहे ना इथं काय होणार तर त्या पदार्थाचं वहन होणार आहे, ट्रान्सपोर्ट होणार आहे आणि म्हणून या ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार केलेले आहेत. एक आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा आहे काय तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आलं कुठं किंवा बायोलॉजीमध्ये असं परत पुढे पण कुठं नाव येईल, कारण बॉटनीमध्ये पण एक कॉन्सेप्ट आहे जो अन्न आणि पाणी आहे ते काय तर पूर्ण वनस्पतीमध्ये वहन होत असतात. ठीक आहे. तिथं सुद्धा हे नावं येतील ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट याचा अर्थ नेमका आहे काय की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे जर ही पेशी स्वतःची ऊर्जा खर्च करून जर तो ट्रान्सपोर्ट होत आहे म्हणजे पेशीच्या आतमध्ये काही येत आहे पण त्यासाठी ते घेण्यासाठी पेशीला स्वतःची ऊर्जा खर्च करावी लागली तर त्याला म्हणायचं आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सिमिलरली ऊर्जा खर्च करून जर बाहेर जात असेल त्याला म्हणतात पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच पद्धतीने ऍक्टिव्ह आणि काय तर ऍक्टिव्ह त्याला म्हणायचं काय तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय तर एक्झॅक्ट त्याच्याच उलट म्हणजेच काय तर ऊर्जा खर्च न करता हे सगळं होत आहे त्याला म्हणू आपण काय तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा दोन प्रकार आहेत. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये दोन प्रकार, एक आहे एंडोसायटोसिस आणि एक आहे एक्झोसायटोसिस. पेशीय भक्षण आणि पेशीय उत्सर्जन. नावावरूनच क्लिअर होत आहे. पेशीय भक्षण म्हणजे काय की ऊर्जा खर्च करून पेशीच्या आतमध्ये जर काही पदार्थ येत आहे एंडोसायटोसिस पेशीय भक्षण. बाहेरील पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ काय तर गिळंकृत करणे. त्याच पद्धतीने पेशीच्या बाहेर जो टाकला जाईल त्याला म्हणतात एक्झोसायटोसिस पेशी उत्सर्जन. आता बाहेर काय टाकणार, टाकाऊ पदार्थ टाकावा लागणार आहे, टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकायचा आहे, राईट. त्याला एक्झोसायटोसिस म्हणतात. त्यानंतर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये हे जे दोन प्रोसेस आहेत डिफ्युजन आणि ऑस्मोसिस हे फार इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. डिफ्युजन म्हणजे नेमकं काय की ज्यामध्ये पुस्तकामध्ये जे डेफिनेशन दिले ते बघा काय आहे. O2 किंवा CO2 म्हणजे ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर टाकणे. पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर टाकणे आपण असं म्हणू की गॅसेस.
जे पण गॅसेस आतमध्ये घेतले जाणार, जे बाहेर टाकले जाणार ते म्हणजेच काय तर कशाद्वारे होणार आहे तर ते डिफ्युजनद्वारे. आणि ऑस्मोसिस म्हणजे काय तर याच्यामध्ये पाण्याचं आहे तो वहन होणार आहे आतमध्ये असू द्या किंवा बाहेर असू द्या. राईट. मी तुम्हाला अजून थोडंसं डिटेल सांगतो कारण याच्या बेसिसवर प्रश्न एक विचारलेला कॉन्सेप्च्युअल अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारलाय आणि पुढे पण विचारण्याची शक्यता आहे कारण हे जनरल कॉन्सेप्ट्स आहेत, फक्त बायोलॉजीमध्ये नाही तर बाकी याच्यामध्ये सुद्धा काय तर कामात येऊ शकतं. त्यामुळे समजून घ्या की डिफ्युजन आणि ऑस्मोसिस म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे. बघा इथं डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये पहिली जी डायग्राम आहे ती आहे डिफ्युजनची. काय आहे तर बघा इथं हा एक कंटेनर घेतलाय. इथं पूर्ण हे जे दिसतात तुम्हाला निळ्या कलरचे जे डॉट दिसत आहेत ते आहेत वॉटर मॉलिक्युल्स आणि जे त्या पाण्यामध्ये टाकले काय तर साखर टाकलेली आहे, ज्याला इथं लिहिले काय तर शुगर मॉलिक्युल्स लिहिलेले आहे. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये लक्षात घ्या की एक मध्ये एक पार्टिशन आहे, मध्ये काय तर एक पार्टिशन आहे ज्याला परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात. ज्याला काय म्हटलं तर परमिएबल मेम्ब्रेन म्हटले. म्हणजे इथून काही पदार्थ इकडे आणि काही पदार्थ इकडे टाकले काय तर ते वहन होऊ शकतात. बरोबर. पण आता झाले काय की या बाजूला आपल्याला रेड डॉट जास्त दिसत आहे, या बाजूला ब्लू डॉट जास्त दिसत आहे. म्हणजे उजव्या बाजूला पाण्याचं प्रमाण जास्त आहे, डाव्या बाजूला काय तर साखरेचं प्रमाण जास्त आहे. पण आता जर आपण हे दोन्ही जर मिक्स केलं, कारण आताच काय सांगितलं की हे परमिएबल मेम्ब्रेन आहे म्हणजे काय तर पार्टिकल्स शुगर असू द्या किंवा वॉटर असू द्या हे सगळे एकमेकातून काय तर पार करून जाऊ शकतात. आणि जर हे एकमेकातून जर पार करून जाऊ शकत आहे तर काही कालांतराने हा सगळा मिक्स होऊन आपल्याला दोन्ही बाजूला युनिफॉर्म कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळेल. सिमिलर जेवढं प्रमाण इकडे पाणी आणि साखरेचं आहे तेवढंच प्रमाण या बाजूला पण पाणी आणि साखरेचं पाहायला मिळेल. राईट. म्हणजेच काय झालं तर बघा असं का होतंय कारण या बाजूला पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर इथून पाणी इकडे जाईल, या बाजूला साखरेचं प्रमाण जास्त आहे तर इकडून इकडे जाईल. म्हणजेच काय की सिंपल आहे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन पदार्थ काय तर इथून वाहत चालला गेलाय. बरोबर. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मोसिस मध्ये पण तेच होणार आहे पण इथं फरक एक आहे तो म्हणजेच काय तर पार्शियली मेम्ब्रेन आहे किंवा जसा सेल मेम्ब्रेन आहे ज्याला आपण सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणतो. सिमिलरली त्याला एक दुसरं नाव लक्षात ठेवा तो म्हणजेच काय तर पार्शियली परमिएबल मेम्ब्रेन किंवा अर्ध पारपटल असं सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये. ठीक आहे. तर डिफ्युजनचा कॉन्सेप्ट हा लक्षात ठेवा. डिफ्युजन ठीक आहे. याच्यामध्ये काय होत आहे तर हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन पण मध्ये जो पार्टिशन आहे तो आहे काय तर परमिएबल मेम्ब्रेन. आता काय केलं मी इथं काय केलं तर पार्शियली परमिएबल किंवा याला सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणू. सिलेक्टिव्ह का कारण हा जो मेम्ब्रेन आहे असं इमॅजिन करू की फक्त पाण्याचं प्रमाण पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत ना पाण्याचे पार्टिकल्स आहेत तेच फक्त या मधल्या पार्टिशन मधून काय तर पार होऊ शकतात. साखरेचे जे पार्टिकल्स आहेत ते होऊ शकत नाहीत. का कारण तो सिलेक्टिव्ह आहे, तो सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. जसं सेल मेम्ब्रेन आहे त्या प्रकारचा हा मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याला सिलेक्टिव्ह किंवा पार्शियली परमिएबल मेम्ब्रेन म्हणू. ठीक आहे. मग आता अशा वेळेस काय होणार तर बघा या बाजूला साखरेचं प्रमाण जास्त आहे, या बाजूला पाण्याचं प्रमाण जास्त आहे. पण होणार काय नेमकं आता मग अशा वेळेस की या बाजूला आणि या बाजूला दोघांचं पण पाणी आणि साखरेचं प्रमाण सारखं जर करायचं असेल तर यामधले काही पाण्याचे पार्टिकल्स हे या बाजूला जातील कारण साखरेचे पार्टिकल्स या बाजूला जाऊ शकत नाहीत. साखरेचे पार्टिकल्स या बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून काय होणार तर सारखा कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी इकडचा पाणी या बाजूला येईल आणि मग अशा वेळेस काय होणार तर या बाजूला ही जी लेवल आहे ना ही जी लेवल आहे ही वाढेल आणि या बाजूची लेअर आहे ती कमी होईल. बघा इथं लेवल वाढली आणि या बाजूची लेवल काय तर कमी झाली. मग आता अशा वेळेस जर आपण दोन्ही बाजूला जर हा जो मिक्सचर आहे हा जर टेस्ट करून बघितला तर दोन्ही बाजूला सारखाच सापडेल. का कारण पाणी आणि साखर या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन आहे हे काय तर हे सारखंच आहे. ठीक आहे. तर हा फरक आहे कशामध्ये तर डिफ्युजन आणि काय तर ऑस्मोसिस मध्ये. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय तर पदार्थ वाहत जात असतो किंवा तुम्ही इझी आहे दोन टाकी आहेत एक उंचावर आहे एक खाली आहे तर आपल्याला पण माहिती आहे की वरची जी आहे तिथून पाणी आणि ते जर पाईपानी जर कनेक्टेड आहे तर वरच्या टाकीतून पाणी हा खालच्या टाकीमध्ये येणार आहे. का कारण हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ते वाहत जात असतं. ठीक आहे. सिमिलर आहे. त्यामुळे हाय टू लो हे इथं पण असणार आहे आणि हा म्हणजे असं म्हणू आपण की सृष्टीचाच नियम आहे म्हणून. ठीक आहे. फक्त इथं डिफ्युजन आणि ऑस्मोसिस यामधला फरक लक्षात ठेवा. इथं परमिएबल मेम्ब्रेन इथं पार्शियली किंवा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. ठीक आहे. बघा आता हे जर बघितलं तर आपल्याला ऑस्मोसिस हा थोडंसं डिटेल घ्यायचं आहे आणि ऑस्मोसिस जो आहे ना ऑस्मोसिसचे मग आता हे तीन प्रकार पडतात की नेमकं बघा की सपोज असं एक भांडं आहे या भांड्यामध्ये पूर्ण बाहेर पाणी आहे इमॅजिन करू की एखादी सोल्युशन आहे आणि इथं काय आहे तर इथे एक सोल्युशन आहे. ठीक आहे. आणि ही जी आतमधले आहे ना हे इमॅजिन करा की हे काहीतरी कुठली तरी सेल आहे. आता या सेलच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण आणि बाहेर पाण्याचं प्रमाण जर सारखं असेल तर नाही पाणी आतमध्ये जाईल ना आत जाणार आहे ना बाहेर येणार आहे.
ठीक आहे ना, ना पाणी आतमध्ये जाईल म्हणजे सेलच्या आतमध्ये जाईल, ना सेलमधून बाहेर येणार आहे. आणि अशा ज्या सोल्युशनला म्हणतात काय तर मग आयसोटोनिक सोल्युशन म्हटल्या जाणार आहे. का? कारण या दोन्ही ठिकाणी काय तर पाण्याचं प्रमाण आहे तो सारखाच आहे. आयसोटोनिक सोल्युशन समपरासरी, बरोबर. पण जर पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली काय तर कमी आहे, पेशीमध्ये काय तर पाण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी आहे कशापेक्षा तर बाहेरच्यापेक्षा. तर मग अशा वेळेस काय होणार की बाहेरून पाणी काय होणार तर आतमध्ये जाईल. याचं साधा सोपा एक्झाम्पल बघा, हा शाळेच्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे की बेदाणे पाण्यामध्ये ठेवल्यावर काय होतं, काही वेळाने ते फुगतात. बेदाणे म्हणजे काय तर शेंगदाणे, किंवा आपण रात्री कडधान्य पण भिजू टाकतो तर सकाळी बघितल्यानंतर ते थोडेसे मोठे झालेले दिसतात. का होते असे? कारण त्याच्यामध्ये काय तर पाणी आतमध्ये गेले, राईट. कारण पाण्याचं प्रमाण बाहेर जास्त होतं, आतमध्ये कमी होतं, त्यामुळे काय तर तो आतमध्ये गेला, राईट. आणि मग अशा प्रोसेसलाच काय म्हणतात तर अवापरासरी किंवा हायपोटोनिक म्हणतात. आणि दुसरं अजून एक नाव लक्षात ठेवा, अंतःपरासरण, एंडो ऑस्मोसिस. दुसरं एक नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला, एंडो ऑस्मोसिस, अंतःपरासरण. ठीक आहे. याचाच उलट जर बघितलं म्हणजेच काय की या पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आणि बाहेर पाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण साखरेच्या पाकामध्ये ज्यावेळेस आपण आंब्याच्या फोडी टाकतो, लोणचं बनवतो, त्यावेळेस काय होतं की त्या फोडींमध्ये, त्या आंब्याच्या फोडींमध्ये पाण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली त्या पाकापेक्षा जास्त असतो. आणि मग अशा वेळेस काय होणार की तिथचा पाणी आहे ना तो बाहेर येणार. तोच एक्झाम्पल दिलेला आहे, राईट. आणि मग अशा वेळेस काय होणार की ते जे फोडी आहेत ना त्या आकसतात, त्या थोड्या आकसतात. का? कारण तिथचा पाणी आहे तो बाहेर आलाय. मग अशा वेळेस त्याच्या आतमध्ये, फोडींच्या आतमध्ये आणि बाहेर पाण्याचं प्रमाण काय असणार तर सारखं असणार आहे. ठीक आहे. तर मग आता असा जो बाहेरचा सोल्युशन असेल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे पेशीपेक्षा, त्याला म्हणतात अतिपरासरी किंवा त्याला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन किंवा द्रावण म्हटल्या जातं. दुसरे अजून दोन नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला, बहिपरासरण म्हणजे एक्झोऑस्मोसिस किंवा रससंकोच किंवा ज्याला प्लाझ्मोलिसिस म्हणतात. रससंकोच का? कारण इथचा रस, पेशीचा आतमधला रस बाहेर आला आणि ते काय तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन झाले, त्या पेशीचं कॉन्ट्रॅक्शन झालं जसं आंब्याच्या फोडींचं झालं होतं. त्यामुळे त्याला अजून एक नाव, एक्स्ट्रा नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय तर रससंकोच, प्लाझ्मोलिसिस. ठीक आहे. तर डिफ्युजन आणि ऑस्मोसिस बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतोय, मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहेत. ठीक आहे. आपण हा जो पेशीचा जो टॉपिक आहे ना हा 2 व्हिडिओमध्ये घेतोय. एक हा जो भाग आहे हा इथंच संपवतोय, पहिला जो भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे सेल ऑर्गन्सवर घेणार. सेल ऑर्गन्स हे झालं म्हणजे दुसरा भाग झाला की त्याच्या शेवटी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे आयोगाने विचारलेले या टॉपिकचे सगळे प्रश्न घेणार आहोत. त्यामध्ये एक प्रश्न आपल्याला ऑस्मोसिसवर विचारलाय. अगदी सोपा प्रश्न आहे, म्हणजे टॉपिकच्या नंतर तुम्ही MCQ सॉल्व्ह करता तो MCQ लगेच सॉल्व्ह करता येईल, काहीच कठीण जाणार नाही. पण जर तुम्हाला एखाद्या टेस्टमध्ये आला किंवा एक्झाममध्ये आला, आयोगाच्या पेपरमध्ये आला, तर तो थोडा तुम्हाला कन्फ्युजन वाटेल की नेमकं कोणता पर्याय मार्क करायचे, बरोबर ना. तर मग अशा वेळेस ते कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. आता डायरेक्ट तो प्रश्न अगदी सोपा प्रश्न विचारला होता, ठीक आहे ना, त्यामुळे तो प्रश्न मार्क करायला, सॉल्व्ह करायला सोपी आहे. पण मी तुम्हाला हे सांगतोय की पुढे या कॉन्सेप्टच्या बेसिसवर तुम्हाला परत एखाद प्रश्न असं विचारलं जाऊ शकतं. जसं आता इथं 2 एक्झाम्पल दिलेत बघा, कोणत्या की हा लोणचेचं एक्झाम्पल आणि हे बेदाणे पाण्यात ठेवल्यावर फुगतात वगैरे. ठीक आहे. गरजेचं नाही की हे असंच येणार म्हणून, दुसरं काहीतरी विचारलं जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं फार जास्त गरजेचं आहे. आणि अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे आता आयोगाद्वारे विचारले जातं. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. त्याचा अजून दुसरा एक भाग आहे, म्हणजेच कोणता, आपण 3 भाग घेतलेत ऑलरेडी, 3 भाग घेतलेत, बरोबर ना. सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि काय तर सायटोप्लाझम, हे तर बाहेरचे भाग होते असं म्हणू. आणि जे सेल ऑर्गनल्स आहेत, सेल ऑर्गन्स म्हणजे काय की जो सायटोप्लाझम मध्ये पसरलेले जे 7 भाग होतेत ना ते अजूनही बाकी आहेत. ते 7ही भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार. तर हा व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल. ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे. फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल. प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे. माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे. यासोबतच 7 तारखेपासून, यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे
टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे। जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे 7 तारखेपासून। सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इवन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दल आणि टेस्ट सिरीजबद्दल माहिती मिळवता येईल।